हरे कृष्णा सर्व भक्तांच्या चरणी दंडवत प्रणाम. हरे कृष्णा प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंड हरे कृष्णा प्रभुजी दंडवत प्रणाम. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः. ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. स्कंद पहिला अध्याय दुसरा श्लोक संख्या 14 पासून आपण पाहूयात, पठन करूयात. तस्मातेकेन मनसः भगवान् सात्वतां पतिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूजश्च नित्यदा यदनुध्यासिना युक्ता कर्मग्रन्थि निबन्धनं छिन्दन्ति कोविदास्तस्य पूर्ण कुर्यात् कथारतिम्. शुश्रूषुः श्रद्धानस्य वासुदेव कथारुचिः स्यान्महत्सेवया विप्रः पुण्यतीर्थनिषेवणात्. शृण्वतां स्वकथः कृष्ण पुण्यश्रवणकीर्तनः हृदयन्तस्थो ह्यभद्राणि विधुनोति सुहत्सतां. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. तथा रजस्तमो भावा कामलोभादयश्च ये चेतनेषेणाविद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति. एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते. भिद्यते हृदयग्रन्थिश्छिन्द्यन्ते सर्वसंशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्त्यात्मा प्रसादने. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर उपस्थित सर्व भक्तांचं आपल्या दैनंदिन भागवत सुबोधिनी वर्गामध्ये चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण शुक्रवारच्या दिवशी काय पाहिलं होतं, कोणी सांगेल? हँड रेस करू शकता तुम्ही. आपण शुक्रवारी काय काय पाहिलं होतं? फक्त आराध्यागती माताजी तयार असतात, इतर कोणी भक्त नाही आहेत का? यांनी नोट्स वगैरे काढतात का कोणी? ठीक आहे, आराध्यागती माताजी. यस. हरे कृष्णा. आपण शुक्रवारी असं पाहिलं होतं का, भक्त व गंगा म्हणजे 15वा श्लोक पाहिला, त्यामध्ये भक्त व गंगा यांची तुलना केली होती. तर भक्तांचा संघ किती महत्वाचा आहे त्यात सांगितलं होतं. भक्तांचा संघ म्हणजे गंगेच्या जळाच्या संघापेक्षाही महत्वाचा आहे असं सांगितलं होतं. नंतर भक्ताचा संघ महत्वाचा म्हणजे आपल्यामध्ये श्रद्धा असेल तर भक्ताचा संघ आपल्याला मिळतो. त्यानंतर साधू संघात आल्यावर माणसाचे अनर्थ निघून जातात. त्यानंतर परत भक्ताचा संघ हा गंगेच्या संघापेक्षाही त्वरित पवित्र करतो. का तर गंगा जर घेतले तर ते काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी हे करते, पण भक्तांचा संघ त्वरित आपल्याला पवित्र करतो. त्याच्या का तर भक्तांच्या संघात हरिनाम असतं. हरिनाम त्वरित माणसाला शुद्ध करतं. त्यानंतर त्यात राधानाथ स्वामी महाराजांचं त्यांनी एक उदाहरण सांगितलं. राधानाथ स्वामी महाराज ते एकदा एका भक्ताच्या घरी टॉयलेटला गेले होते. तर ते वॉशरूम मध्ये गेले आणि ते लवकर बाहेरच आले नाही. तर सगळे म्हणले एवढा उशीर कसं, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, महाराज बाहेरच आले नाही. तर ते पूर्ण
ते वॉशरूम स्वच्छ करून बाहेर आले. का तर महाराज असे म्हणले का त्यांनी मग स्वतः स्वतः कृतज्ञता व्यक्त केली तिथं. का त्यांनी आपल्याला वॉशरूम वापरायला दिलं त्यामुळे त्यांनी ते वॉशरूम पूर्ण स्वच्छ करूनच ते तिथून बाहेर आले. आता हे भक्तांचा स्वभाव असा पाहिजे का त्यांनी जिथं जाईल ना तिथं जेवढं स्वच्छ असेल त्याच्यापेक्षा डबल स्वच्छता करून त्यांना आपण जी जागा यूज करतो किंवा जे त्यांचं आपण यूज करतो वस्तू ते पण किंवा जागा जर आपण त्यांची यूज केली तर ती जेवढी स्वच्छ आहे त्याच्यापेक्षा जास्त स्वच्छ करून आपण त्यांना दिली पाहिजे. असं उदाहरण सांगले. आणि भगवंत हे पवित्र आहेत आणि भक्त हे भगवंतांचे चिंतन करत असतो कायम. नंतर प्रभुपाद एक आहेत प्रभुपाद म्हणतात का 99% जप ही भक्ती ही जपावर आहे. जपावर अवलंबून आहे. पण ते कुठं? पण ते आणि त्याच्यात अनुकूल भक्तांचा संघ हे पाहिजे असं पण सांगितले. नंतर त्यात 3 प्रकार सांगितले भक्ताचे. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. नंतर वरिष्ठांकडून 4 3 हे घेतले पाहिजे आपण. तर वरिष्ठांकडून आपण कृपा मागितली पाहिजे आणि 2 म्हणजे वयस्कर माणसाला वयस्कर संघ आपण मैत्री केली पाहिजे. नंतर कनिष्ठांवर आपण प्रेम केले पाहिजे आणि किंवा प्रेम त्यांना दिले पाहिजे आणि त्यांची सुधारणा केली पाहिजे. सुधारणा करण्यासाठी म्हणजे योग्य व्यक्ती पाहिजे. का तर काळ, परिस्थिती, अनुमती भक्तांच्या संघात आपण कधी पण शेळी बनून राहिलं पाहिजे. त्यानंतर वाहक म्हणून नाही. का तर म्हणजे कधी पण नम्र राहिलं पाहिजे. त्यात उत्साह, पूर्व आणि निश्चय हे पण पाहिजे. त्यानंतर प्रभुपाद म्हणत होते प्रभुपाद म्हणतात की भक्त हा गंगेच्या पवित्र पाण्यापेक्षा श्रेष्ठ असतो. का तर मनुष्याला संघात संघ भेटतो. त्यानंतर गंगाजळापासून दीर्घकाळाने लाभ होऊ शकतो. पण आध्यात्मिक म्हणजे भक्तांच्या संघातून त्वरित आपल्याला लाभ होऊ शकतो. त्यात आपण का तर मनुष्य याच्यात आपण आहे ना मनुष्य शूद्र म्हणून किंवा स्त्री म्हणून जन्माला येऊ शकतो. आणि त्यानंतर तो भक्ती करून तो हे होऊ शकतो. त्यानंतर राधानाथ स्वामी महाराजांचं पण त्यांनी उदाहरण दिले का जेव्हा प्रभुपादांचा संघ मिळाला तेव्हा राधानाथ स्वामी महाराज म्हटले का हेच माझे गुरु आहेत. त्यांनी ते किती शोधत होते पण त्यांना ते भेटलं नाही. पण प्रभुपादांना पाहिल्यावर त्यांना असं वाटलं हेच माझे गुरु आहे. म्हणून ते आणि गुरु कसे आहे गुरु भक्ताला आपल्या याला शिष्याला किती पण हजारो याच्यातनं संख्येतनं ओळखतात. का तर महाराज हे असं महाराज म्हणतात. तर त्यांनी महाराजांनी प्रभुपादांचा संघ घेतला. म्हणून महाराज पण आपल्याला श्रेष्ठ आहे. त्यानंतर असं नाही का नुसतं महाराज श्रेष्ठ आहे तर आपण एखादा तिलकधारी जरी भक्त आपल्याला दिसला तर त्याला आपण प्रणाम केला पाहिजे. आणि नंतर पाण्याचं जरी आपण पाण्यात एखादा दुसरं उदाहरण सांगितले प्रभूजींनी का पाण्यात जर आपण सगळ्यांनी दगड मारला तर त्याचं मिळून आहे ना वेगवेगळी विलय तयार होतात. पण एकानेच मारला तर ते होत नाही असं त्यांनी सांगितलं. एकच कर्म असावे, एकच सेवा असावी, एकच भगवंत असावा, एकच मंत्र असावा तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्र. नंतर शुद्ध भक्ताला त्यांचे गुरु म्हणजे भगवंत समान असतात. पण त्यांना ते गुरुचा आदर करतात. गुरुला ते आवडत नाही आपला आदर करायला. गुरु त्यांच्या गुरुचाही आदर करतात. त्यांच्या गुरुचा आदर करतात. मेन म्हणजे कधी आपण वैष्णव अपराध करू नये आणि नाहीच केला पाहिजे. का तर त्यात एक प्रभूजीने असं उदाहरण सांगितलं का एक समजा माजलेल्या हत्तीचं उदाहरण सांगितले. एक बगीचा जर तयार केला असेल त्यात जर माजलेला हत्ती सोडला तर सगळं तो नाश करतो. तसं जर आपण भक्तांचा जर म्हणजे वैष्णवांचा जर आपण अपराध केला तर आपली भक्ती नष्ट होते. म्हणून आपण भक्तांचा अपराध कधीही करू नये. आपण स्वतःला पती समजावे. तर त्यात एक उदाहरण रोजी दिले जगाई मादाईचे. जगाई मादाई एवढं हे करते, अपराध करत होते, लोकांना मारत होते, त्रास देत होते. तरी चैतन्य महाप्रभूजींनी त्यांचा उद्धार केला. का तर त्यांनी ना जगाई माताजींनी कधी वैष्णवांचा अपराध नव्हता केला. आणि का नव्हता केला तर ते कधी वैष्णवांच्या संघातच गेले नाही. त्यामुळे त्यांनी कधीच वैष्णवांचा अपराध नाही केला. त्यानंतर प्रभूजींनी एक दुर्वासा मुनींची स्टोरी सांगितली. का दुर्वासा मुनींनी अमरीश महाराजांचा अपराध केला होता. पण ते अपराध केला मग भगवंतांना राग आला त्यांनी ते सुदर्शन चक्र सोडलं होते. पण त्यातून त्यांना कोणीच वाचू शकलं नाही. ते पार पृथ्वीपासून अख्खं ब्रह्मांड सगळं फिरवत आले. ब्रह्मदेव वगैरे सगळे स्वतः भगवंताकडून गेले. पण ते म्हणले नाही तू ज्याचा अपराध केला तेच तुला माफ करतील. मग ते पार हे अमरीश ऋषींकडे गेले तेव्हा त्यांनी अमरीश ऋषींनीच त्यांना मग माफ केले. तेव्हा त्यांना ते माफी भेटली. असं भगवंताचा जर अपराध केला तर आपलं वैष्णवांचा अपराध केला तर भगवंत त्यांना कधीच माफ करत नाही. त्यानंतर त्यांनी एक तुकाराम महाराजांचं म्हणजे रामेश्वरांचं एक उदाहरण दिलं. का रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यात बुडवल्या. शिवाय तुकाराम महाराजांना मारहाण केली काठीने. त्यांना किती त्रास दिले. पण भक्तांचा म्हणजे तलवारीच्या पात्याला धार लावल्यासारखा असतो. असा भक्तांचा संघ असतो. त्यानंतर 16व्या श्लोकात प्रभूजींनी काय सांगितले आत्मशुद्धीची कामना. आत्मशुद्धीची कामना करणारा कोण आहे असं प्रभूजींनी सांगितलं. त्यात एक रूप गोस्वामींचं प्रभूजींनी उदाहरण सांगितलंय. रूप गोस्वामी म्हणतात की तुम्हाला भगवंताची वेळ लागायची असेल तर तुम्ही
त्या केशी घाटावर जाऊ नका, तिथे ते सावळा एक मुलगा आहे त्याचे तुम्ही बासरी वादन ऐकू नका, की असा त्याचा अर्थ असा की भगवंताचा संग करू नका असं नाही. तर भगवंत हरण करा, सगळं हे दुःख हरण करतात माणसाचे किंवा अर्थ काही जर काही नियम असतील तर उदाहरणार्थ आपण नियमांचे पालन केले पाहिजे. नियम 4 गोष्टी नियमांच्या म्हणजे सोडायच्या. तर नियम नियम केला पाहिजे. 4 गोष्टी आपण पालन केल्या पाहिजे हे सांगितले. त्यानंतर भगवंत भक्तावर कृपा करतात आध्यात्मिक जगतात नेण्यासाठी. कारण काही लोकांना वाटतं की आम्ही व भक्त सारखेच आहोत. पण त्यात तसं नाहीये, फरक आहे. का तर एक मांजरीचं पण त्यात प्रयोजनी उदाहरण दिले. मांजरी आपल्या पिल्लांना तोंडात घेऊन जाते. पण ते पिल्लाला संरक्षण वाटतं. पण तीच जर उंदराला घेऊन गेली तर उंदीर ते घाबरतो. का तर ते उंदराला त्याच्यापासून भीती वाटते. तो म्हणतो हे माझे मरणच आहे पुढे त्याला दिसतं. तर मांजरचं पिल्लू हे शेप असतं, पण उंदराच्या पिल्लूला धोका असतो तिथून. नंतर प्रभुपादांचं एक उदाहरण दिलं यांनी. तर प्रभुपाद मरणाच्या आधी भागवतम लिहितात. म्हणजे अभक्ताला मृत्यूच्या वेळेस कशी भीती वाटते, पण शुद्ध भक्ताला नाही. शुद्ध भक्त तेच करतो आणि त्यांना मृत्यूनंतर पण तेच करायचं असतं. म्हणून आणि नंतर शौनक ऋषी आहे ना, सूत गोस्वामीला विचारतात की असं कोण भक्त आहे का जो वेगवेगळ्या गुणांचे गायन करतो. तर त्यात प्रभूजींनी कलिमल हाली हे एक सांगितले. जो कलियुगाची घाण गोष्टीचे हरण करतो त्याला कलिमली असं प्रभूजींनी सांगितले. कलिमल हानी हाली असं सांगितले. तर ते मला काही व्यवस्थित लिहिता नाही आलं. आणि हा कलियुगाचा संघर्ष हा कलियुगाचा स्वभाव आहे हे पण सांगितले. का तर भक्ताला खूप संघर्ष करावा लागतो इंद्रियांचा, बाहेरच्या भौतिक जगाचा भोग. या जगात 2 व्यक्ती एक सांगितल्यात. महाभागवत भक्त म्हणजे तो जो सुखी असतो, भक्त पण सुखी असतो. पण त्यात तिसरा पण 3 हे सांगितले प्रभूजींनंतर. का आपण मध्यम आपण आहे ना, आपण मध्यम आहे. आपल्याला हेच कळत नाही आपण काय करावं आणि कळत पण नाही. तर आपण द्वंद्वामध्ये असतो. सुख-दुःख किंवा जय-पराजय असं आपण त्या द्वंद्वात सापडलेलो असतो. नंतर कलियुगात मोठे युद्ध गैरसमजुती असतात ना, त्याच्यात मोठे युद्ध असतं भक्तांसाठी. नंतर मोदींचं एक प्रभूजींनी उदाहरण सांगितलं. का भारताचं स्थान हे केलं केलं पाहिजे असं ते स्वतःची चूक मान्य केली पाहिजे असं सांगितले. नंतर गैरसमजुतीचं अजून एक प्रभूजींनी उदाहरण सांगितले. का गैरसमजूत लोकांना जे आपण बोलत नाही ना ते ऐकू येत असतं. असं पण सांगितले. नंतर भक्तामध्ये गैरसमज करू नये. त्यासाठी आपण संवाद ठेवणं महत्वाचं आहे. त्यानंतर प्रभूजींनी आमच्या 3 माताजींचं उदाहरण दिलं. मी, आरती माताजी आणि अनुष्का माताजी. ते आमच्या तिघींचं होतं का तर एका वेळेला जाऊन सांगतात, पण ऐकलं नाही पाहिजे. आपण तिथं जाऊन संवाद साधला पाहिजे आणि त्याचं निरसन केलं पाहिजे. कारण ती असं म्हणली म्हणून आपण तसं वागायचं नाही. तिने नाव ठेवली म्हणून आपण लगेच मनात घ्यायचं नाही, राग मानायचा नाही. असं प्रभूजींनी आमच्या तिघींचं त्याच्यात उदाहरण सांगितलं. नंतर आपण नेहमी भगवंताच्या भक्तांचा ह्याचा आदर केला पाहिजे. मग त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला येते सेवा करायची व धामात जाऊनही सेवाच करायची आणि नामजप करायचे. तर ते हिथं आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि तिथं जाऊन आपल्याला ओरिजिनल करायचं. नंतर अंतकाळी भगवंताचे नाव आपल्याला आले पाहिजे. जसं काय तुम्ही एक क्रिकेटचं उदाहरण सांगितलं त्याच्यात. क्रिकेट कशासाठी माणूस आधी किती प्रॅक्टिस करतं, शेवटच्या क्षणाला त्याला ते जिंकला पाहिजे स्पर्धा किंवा ते आले पाहिजे खेळता असं. तसं आपण आता प्रयत्न केला पाहिजे. आता 16 माळा केल्या किंवा 64 माळा जरी आपण केलं, त्यावरून आपण धामात जाऊ शकत नाही. तर एकच गोष्ट आपल्याला धामात नेते ती म्हणजे भगवंताची इच्छा. आणि त्या इच्छेवर आपल्याला अवलंबून राहायला सांगितलेलं आहे प्रभूजींनी. हरे कृष्ण प्रभूजी. नंतर लोचनदास ठाकूरांची कहाणी सांगितली आपल्या बीना माताजींनी. हरे कृष्ण प्रभूजी. खूप सुंदर माताजी, थँक्यू सो मच. तर खूप छान पद्धतीने तुम्ही अभ्यास केला आणि नोट्स काढले त्याचे. तर भक्तासाठी श्रवण हा विधी खूप महत्वाचा आहे आणि भक्तांना विनंती असेल की जेव्हा आपण कधी एखादं श्रवण करतो, एखादी नवीन गोष्ट आपण ऐकतो, तेव्हा तुम्ही मुद्दे लिहा. तुमच्याकडे पेन्सिल असेल तर तुम्ही भागवतम वरती जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल किंवा कुठला मुद्दा आवडला तर त्याला अंडरलाईन केली तरी चालेल आणि किंवा हायलायटर वापरलं तरी तुम्ही चालेल. कारण का शेवटी महत्वाचं काय आहे की भागवत जपून ठेवणं हे महत्वाचं नाहीये, परंतु भागवतमचा नित्य अभ्यास करणं हे त्याच्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे. आणि आपण राधेश्याम प्रभूजींचं पण उदाहरण पाहिलं होतं. त्यांनी गुरु महाराजांना विचारलं की असं नोट्स काढले किंवा त्याच्यावरती आपण थोडंसं लिहिलं किंवा हायलायटर वापरलं तर महाराज म्हणले दिस इज लाईक डेकोरेटिंग द भागवतम. म्हणजे एका भगवंतांना आपण जेव्हा सजवतो तेव्हा भगवंतांना वेगवेगळे शृंगार आपण धारण करत असतो, वेगवेगळे हे करत असतो. त्याचप्रमाणे एखादा श्लोक, एखादं वाक्य, एखादं
शब्द जेव्हा आपल्याला आवडतो तेव्हा आपण तो काय केला पाहिजे, नोट तसा केला पाहिजे. ठीक आहे, तर वेळ खूप होतोय, तर आपण 17 श्लोक झाले का? किती झाले श्लोक आपले? 16 झाले, बरोबर ना? 16 श्लोक झाले आपले, बरोबर ना? हो प्रभूजी. हा, तर आपण 17वा श्लोक वाचूयात. तर पल्लवी चव्हाण माताजी, तुमच्याकडे आहे भागवता? पल्लवी माताजी नाहीयेत? ओके, ठीक आहे. रंजना भागवत माताजी तुमच्याकडे आहे किंवा त्यांच्याकडे भागवत नाही ते हँड रेस करू शकतात. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाच हा, वाचा माताजी. तुम्ही 17वा श्लोक आणि त्याचं भाषांतर वाचा. तात्पर्य पण ना. तात्पर्य नाही, फक्त श्लोक आणि बरं. भाषांतर. बर. हरे कृष्ण. सगळ्यांना दंडवत प्रणाम. तस्य कर्मण्युदाराणि परिगीतानि सुरुभिः पुनः श्रद्धानानां लीलया दधतः कला. त्यांच्या दिव्य लीला उदार, श्रेष्ठ आणि मनोहर आहेत. नारद मुनी सारखे महान ऋषी त्या लीलांचे गायन करतात. म्हणून कृपया त्या लीला आम्हाला सांगा, कारण भगवंतांनी आपल्या विविध अवतारात जी दिव्य साहसपूर्ण कर्मे केली ती ऐकण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद माताजी. तर आपण ऋषींचे 3 प्रश्न या अगोदर पाहिलेले आहेत, की संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी जी काही गोष्ट आहे ती तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यानंतर सर्व शास्त्रांचं सार तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यातून जो मेसेज तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे, जो की जगत त्याच्या कल्याणासाठी आहे, तो तुम्ही सांगा. तिसरं पाहिलं की भगवंतांचं जे देवकी आणि वसुदेवांचे पुत्र आहेत, तर त्यांचं कार्य आम्हाला सांगा. आणि आज चौथा आपण पाहतोय प्रश्न ऋषींचा, की विशेष करून भगवंतांची जी साहसपूर्ण जी कर्मे केलेली आहेत विविध अवतारांमध्ये, तर जीव गोस्वामींच्या मते हे पुरुषावताराबद्दल वर्णन केलेलं आहे. जो पुरुषावतार आहे त्या पुरुषावताराबद्दल या ठिकाणी पृच्छा केलेली आहे ऋषींनी. तर जे शौनकादी ऋषी आहेत ते सुत गोस्वामींना प्रश्न विचारत आहेत, आणि त्याच्यामध्ये विशेष करून या 17व्या श्लोकामध्ये चौथा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करू शकता, की जे पुरुषावतार आहेत, पुरुषावतार काय ते पण आपण पाहूयात. तर ते पुरुषावताराबद्दल या ठिकाणी पृच्छा केलेली आहे. त्यांच्या दिव्य लीला उदार, श्रेष्ठ आणि मनोहर आहेत. नारद मुनींसारखे महान ऋषी त्या लीलांचे गायन करतात. म्हणून कृपया त्या लीला आम्हाला सांगा, कारण भगवंतांनी आपल्या विविध अवतारात जी दिव्य साहसपूर्ण कर्मे केली ती ऐकण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. तर जेव्हा एखादा श्रोता वक्त्याला प्रश्न विचारतो तेव्हा त्याच्यामध्ये उत्सुकता असते की पुढे काय झालं, भगवंतांची अशी जी कार्य आहेत ती कशी काय झाली. तर उत्सुकता आपण एक गुण पाहू शकतो श्रोत्याचा. दुसरी गोष्ट, त्याला भगवंतांच्या लीला कथा ऐकण्याबद्दल रुची असते, बरोबर की नाही. तो या जगातल्या बाहेरच्या ज्या विषयी कथा आहेत, कलिपुराण आहे, तर त्याच्यामध्ये रस घेत नाही. तर तो कशामध्ये रस घेतो? भगवंतांच्या नाम रूप गुण लीला याच्यामध्ये रस घेतो. तर आपण पाहतो की भगवंतांच्या ज्या वेगवेगळ्या लीला आहेत त्या उदार सांगितलंय, उदार, श्रेष्ठ आणि मनोहर आहेत. आपण आता भजन पाहिलं सगळ्यांनी, वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणी धाम. तर चिंतामणींनी युक्त असं ते धाम आहे, बरोबर की. आणि प्रत्येकाच्या मनाला प्रफुल्लित करणारं हे वृंदावन धाम आहे. तर एवढं सुंदर वृंदावन धाम आहे. का वृंदावन सर्वश्रेष्ठ सांगितलंय? तर त्या ठिकाणी जे भगवंत साक्षात भगवान आहेत, तर ते भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या मधुर अशा लीला केलेल्या आहेत. आणि भगवंत म्हणतात, वृंदावन परित्यज्य पादम एकम न गच्छामि. वृंदावन सोडून मी एकही पाय बाहेर टाकत नाही. याचा अर्थ काय? भगवंत हे वृंदावनामध्ये स्थित असतात.
तर पुढे आपल्याला कळेल की द्वारकेला जेव्हा गेले भगवंत मग ते कसे काय, तर द्वारकेचे श्रीकृष्ण वेगळे आहेत. तर ह्या लीला कशा आहेत ते आपण पाहू शकतो. तर भगवंत हे वृंदावन सोडून जात नाहीत आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी उदार, श्रेष्ठ किंवा मनामध्ये आपल्या मनोहर करणाऱ्या ज्या लीला आहेत त्या आपल्याला त्याचं पान होत असतं. आणि नारद मुनी बजाय विना राधिका रमण. तर जे नारद मुनी जे आहेत ते भगवंतांच्या, नारद मुनी हे परिव्राजकाचार्य आहेत. ते एका ठिकाणी थांबत नाहीत, मुक्काम त्यांचा नसतो. ते फक्त ट्रॅव्हलिंग करत असतात आणि ट्रॅव्हलिंग करता 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 काय त्यांचं कर्तव्य, काय ड्युटी, काय त्यांचं एकच जॉब आहे त्यांचा, ते म्हणजे भगवंतांचं यशोगान. ते नारद मुनींचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, जेव्हा एखादा व्यक्ती प्रश्न विचारतो, श्रोता प्रश्न विचारतो, तेव्हा एक रेफरन्स पण देत असतो, जे की आयडल भक्ती, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीसाठी आयडल कुठली गोष्ट आहे, तर ती म्हणजे एखादा भक्त असतो जो की रोल मॉडेल असतो. जसं एखाद्याला क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवायचंय, तर तो क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी कोणतरी एक चांगला क्रिकेटर असतो, तो त्याचा रोल मॉडेल असतो, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे जसं सचिन तेंडुलकरचं आपण उदाहरण घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, जर एखाद्याला गायक व्हायचंय चांगलं, तर त्या गायकमध्ये एक रोल मॉडेल आपल्याला ठेवावा लागतो. का? तर त्याच्याकडं पाहून आपण भक्तीमध्ये प्रेरणा, प्रोत्साहन जे काही आहे ते आपल्याला भेटत असतं. त्याच पद्धतीने जे शौनकादी ऋषी आहेत ते, त्यांच्या पुढे एक रोल मॉडेल आहे की नारद मुनी. हे जे नारद मुनी आहेत ते एवढे सुंदर, एवढे महान भक्त आहेत की ते कशा पद्धतीने भगवंतांचं यशोगान हे इतर जीवांना देत असतात, इतर जीवांवरती कृपा करत असतात. मृगारीवरती पण कृपा केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो मृगारी पशूंना आणि प्राण्यांना अर्धवट मारण्यामध्ये आनंद घेत होता, तो नारद मुनींच्या संघामुळं काय झालं त्याचं, जेव्हा नारद मुनी आणि पर्वत मुनी जेव्हा भेटायला आले मृगारीला, तेव्हा तो मृगारी नव्हता राहिला. तुलसी महाराणीच्या संघामध्ये दिव्य नाम जप करत 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 त्याने काय केलेलं असतं, संपूर्ण जीवन आपलं सुधारलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये तो जो मृगारी आहे ते महान भक्त झालेले असतात. आणि नारद मुनी आणि पर्वत मुनी जेव्हा त्यांना भेटायला येतात तेव्हा ते दंडवत प्रणाम करतात. पण दंडवत प्रणाम करण्याच्या अगोदर खाली मुंग्या आहेत, त्या मुंग्या आपल्या उत्तरेने बाजूला सरतात आणि मग दंडवत प्रणाम करतात. तर बघा, एका साधूच्या संघामुळं, नारद मुनींचं उदाहरण इथं आलंय, नारद मुनींसारखे शुद्ध भक्त यांच्या संघामुळं जो अर्धवट प्राण्यांना मारण्यामध्ये जो आनंद व्यक्त करत होता, असा व्यक्ती साध्या मुंगीला सुद्धा इजा पोहोचू शकत नाही. तर ही महत्ता आहे भगवत भक्ताच्या संघाची, बरोबर की नाही? आणि कृपया करून त्या लीला आम्हाला सांगा. तर जे महान भक्त आहेत नारद मुनी, ते नारद मुनी अशा पद्धतीचं महान कार्य करतायत. त्या नारद मुनी ज्या लीला ऐकतात त्याच लीला आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. तर नेहमी आपण अशी इच्छा ठेवली पाहिजे की जे महान भक्त आहे, बघा आपल्या अवतीभोवती हौशे गौशे नवशे सगळे भक्त असतील, बरोबर की नाही? आपण पाहतो काही भक्तांकडे पाहून आपल्याला उत्साह येऊ शकतो, काही भक्तांकडे पाहिल्यानंतर आपल्याला निराशाही येऊ शकते, बरोबर की नाही? परंतु आपण नेहमी चांगल्या भक्तांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे फोकस केला पाहिजे. जसं श्रील प्रभुपाद नेहमी म्हणतात, ऑलवेज सी ब्रायटर साइड. म्हणजे का, तर ब्रायटर साइड का पाहिली पाहिजे, तर आपल्यासाठी ते चांगलं आहे, आपल्यासाठी ते योग्य आहे. आपण जर भक्तांचं चुका, भक्तांची द्वेष हे जर करत बसलो तर यू आर वेअर युअर माइंड इज. महाराज म्हणतात ना, तुम्ही कुठे आहात, तर तुमचं ज्या ठिकाणी मन आहे ना त्या ठिकाणी तुम्ही असा. म्हणून गौरगोपाल प्रभू सुद्धा एका प्रवचनामध्ये सांगत होते की प्रभुपदांनी आपल्याला काय नाही दिलं, सगळ्या गोष्टी दिलेल्या, तरी पण आपलं जे मन आहे ते कुठं जातं, विषय वासनेकडे जातं. किंवा या कलियुगातल्या ज्या कलह आणि दंभ, भांडणं, याचं काय झालं त्याचं काय झालं याच्यामध्ये रत झालेलं असतं. म्हणून नेहमी आपण भगवत भक्तांच्या संघामध्ये योग्य भक्त संघ केला पाहिजे. आणि तो जर योग्य भक्त संघ केला तर ज्याप्रमाणे शौनकादी ऋषी विचारतायत त्याचप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन भेटेल. जर बघा, भक्त नेहमी कसा असतो की कल्पवृक्षाप्रमाणे,
तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. म्हणून तुम्ही भगवत भक्ताकडे जर शुद्ध भक्ती मागण्यासाठी गेला तर ते तुम्हाला भेटेल. भगवत भक्ताकडे जर तुम्ही एखाद्याचा द्वेष करण्यासाठी गेला तर त्याच्याबद्दलही ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. मार्गदर्शन म्हणजे ते तुम्हाला अपराध करण्यासाठी नाही सांगणार, पण भगवत भक्ताचा संघ हा सांगितलाय की तलवारीच्या जी धार असते त्याप्रमाणे, तर जपून केला पाहिजे. म्हणून आपण नेहमी इतर भक्तांबद्दल चांगले गुण पाहिले पाहिजे. इतर भक्तांशी आपण चांगला व्यवहार केला पाहिजे. बघा, मी नेहमी पाहत असतो की जेव्हा व्यवहारामध्ये गडबड येते ना, तेव्हा संबंधांमध्ये गडबड येते. व्यवहार जे आहेत ते भक्तीमध्ये करायचेच नाही. व्यवहार हे फक्त बाहेर बाजारामध्येच होत असतात. भक्तीमध्ये केवळ भक्त संघ पाहिजे. भक्त संघ आणि त्यामधल्या ज्या नाम रूप गुणलीला भगवंतांच्या त्याच्यामध्ये आपण फोकस केला पाहिजे. युजली काय होतं, एवढे महान भागवतमचे तात्पर्य ऐकून सुद्धा आपण अशा संघामध्ये असतो किंवा अशा संघामध्ये जाण्याची इच्छा असते आपली की त्यांच्यामुळे आपण प्रभावित होतो. आणि हे जे नष्टप्रायेषु अभद्रेषु, अभद्र गोष्टींना नष्ट करणारं जे भागवतम आहे त्याच्यामध्ये आपण उडी मारू शकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये जर उडी मारायची असेल तर एका बाजूला आपण असत्संग त्याग येई वैष्णवाचार, त्याचबरोबर योग्य आणि अनुकूल भावनेमध्ये भगवत भक्तांचा संघ आपण केला पाहिजे. आणि हे तुम्ही का सांगा आम्हाला, कारण भगवंतांनी आपल्या दिव्य ज्या लीला आहेत, वेगवेगळे अवतार घेतलेले, तर त्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये जे काही साहसपूर्ण कार्य केलेली आहेत भगवंतांनी, तर ती तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगा. आणि ती ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहे. म्हणून भक्तीमध्ये उत्सुकता खूप गरजेची आहे. मी माताजींशी चर्चा करत होतो की आपण जी लिंक टाकली भागवतमसाठी, ठीक आहे, ग्रुपमध्ये 100 भक्त जॉईन आहेत, रेग्युलरली 30च्या आसपास भक्त जॉईन होतात, परंतु जेव्हा भागवतम पुढं 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 सरकल तेव्हा उत्सुकता हळूहळू डाऊन 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 होऊ शकते आपली. म्हणून आपण काय केलं पाहिजे, नेहमी जसं उदाहरण दिलं जातं, एक सळई आहे लोखंडाची, ती अग्नीमध्ये राहिली तर अग्नीचे गुणधर्म धारण करते. तर त्या सळई जी आहे त्यांनी ठरवावं, म्हणजे भगवत भक्तांनी ठरवावं की भक्तांच्या संघामध्ये राहायचंय की अभक्तांमध्ये राहायचंय, बरोबर की नाही? तर ते आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. म्हणून जर तुम्ही भगवद्गीता जर पाहिली तर भगवद्गीता, गीता गाय गंगा, बरोबर की नाही, अशी तुलना केली जाते भगवद्गीतेच्या हिशोबाने. पण एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली का की भगवद्गीतेचा पहिला श्लोक कोण म्हणताय? सांगा, कोण म्हणताय पहिला श्लोक? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र. तर धृतराष्ट्र म्हणतोय. कसं काय हो, ज्याची सुरुवातच धृतराष्ट्र करतोय, तो धृतराष्ट्र कशा पद्धतीने भगवद्गीता विचारतोय आणि आपण भगवद्गीता महान म्हणतोय, बरोबर की नाही? परंतु आचार्य सांगतात एकच चांगला गुण आहे कोणामध्ये? धृतराष्ट्रामध्ये. मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. त्याने पृच्छा केलेली आहे, त्याने विचारणा केलेली आहे, तो जाणून घेण्यात उत्सुक आहे. म्हणून भगवत भक्ताकडे उत्सुकता पाहिजे. उत्सुकता नसेल ना, काय होणार आहे आता? ठीक आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू लढ लढ, अर्जुन म्हणतो की नाही लढणार नाही लढणार, भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू लढ लढ, हा म्हणतो नाही लढणार नाही, ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी लढतो, झाली भगवद्गीता. ही उत्सुकता नाहीये. तर भगवद्गीतेमध्ये कशा पद्धतीने योगा लॅडर आहे, कशा पद्धतीने वेगवेगळे कर्म आहेत, बरोबर की नाही, पहिल्या 18 अध्यायांची वर्गीकरण केलेलं आहे, बरोबर की नाही, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, बरोबर की नाही. तर ह्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने तत्वतः आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून शुक्लेला माताजींनी एक प्रश्न विचारला होता ना की भक्तीमध्ये जे तत्व जाणणं आहे ना, तत्व जाणणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण तत्व जाणण्यासाठी आपण कधी आळस केला नाही पाहिजे. जर आपण तत्व जाणण्यामध्ये जर आळस केला तर काय होणार? गोष्ट ज्ञान होऊ शकते, फक्त थेरॉटिकल नॉलेज आपल्याला भेटू शकतं, पण प्रॅक्टिकल आपल्याला करता नाही येणार. म्हणून केवळ ज्ञान, महाराज म्हणतात ना, स्टोरिंग मासेस ऑफ डेटा इन ब्रेन, हे महत्वाचं नाहीये.
खूप ऐकायचं, खूप ऐकायचं, नाना शास्त्र वेगवेगळं ऐकायचं डोक्यामध्ये. नाही, एक गोष्ट ऐकायची आणि एक प्रॅक्टिकल करायची. जसं प्रभुपादांना एक व्यक्ती आला प्रभुपादांच्या भागवत वर्गामध्ये, आणि त्यांनी पाहिलं की बरेच भक्त काही डुलक्या मारतायत, काही हे करतायत. तो म्हणाला की प्रभुपाद, काय तुमचे भगवत भक्त आहेत ते झोपतात तुमच्या भागवत गीता अध्ययनामध्ये. हा, तर मी बघा भगवद्गीतेचे 700 श्लोक कंठस्थ आहे माझ्या. प्रभुपादांनी त्याला उत्तर दिलं, हे जे भक्त जरी भागवतामध्ये झोपत असतील, कारण का ते लवकर उठतात, लवकर त्यांचं मंगल आरती नामजप करतात, पण ते त्यांच्या जीवनामध्ये हे जी भगवद्गीता आहे ती पालन करण्याचा प्रयत्न करतात. मी प्रवचनामध्ये झोपण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करत नाहीये. विषय वस्तू काय आहे की आपण केवळ रटलं नाही पाहिजे, तर त्याचं आपल्या जीवनामध्ये पालनही केलं पाहिजे. काल आपण श्लोक पाहिला, आपण संस्कृती घोरा. अरे एखाद्याने जरी अजाणतेपणे जरी भगवंतांचं नाम घेतलं तर काय होऊ शकतं, त्याचं मोठमोठ्या तो मुक्त होऊ शकतो असं सांगितलंय. बरोबर की नाही? मुक्त होतात, कारण का नामाला भय सुद्धा भीते. याचा अर्थ काय की आपण भगवत नाम हे जे आहे ते दृढतेने केलं पाहिजे. म्हणून कृष्णानंद प्रभूंच्या 3 गोष्टी मी नेहमी सांगत असतो: उत्साहपूर्वक, ध्यानपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक नामजप केला पाहिजे आपण. ठीक आहे, तर तात्पर्यामध्ये येऊयात आपण. उत्सुकता पाहिजे आपल्याला. तात्पर्य, काही अल्पबुद्धीचे लोक सांगतात त्याप्रमाणे भगवंत कधीही निष्क्रिय नसतात. काही लोक म्हणतात की भगवंतांना काही काम धंदा नाही, फक्त बासरी वाजवत बसतात. परंतु पुढं पहा, त्यांची कार्ये भव्य आणि उदात्त आहेत. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की मय्याध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य आहे. म्हणून अध्यक्ष जर तुम्हाला वाटत असेल की निवांत असतो तर चूक. जेवढे जेवढे मंदिरांचे अध्यक्ष आहेत त्यांना जाऊन विचारा. तर अध्यक्ष जी आहे, अध्यक्षता जी आहे ती सोपी नाहीये. एखाद्या गोष्टीमध्ये लीडिंग करणं हे सोपं नाहीये, खूप अवघड आहे. कारण का हे कलियुग आहे. म्हणून राधेश्याम प्रभू नेहमी म्हणतात की एखाद्या मशीनला सांभाळणं खूप सोपं आहे, एखाद्या मनुष्याला सुद्धा सांभाळणं खूप सोपं आहे, परंतु एखाद्या भगवत भक्ताला सांभाळणं हे खूप अवघड आहे. म्हणून तुम्ही वेगवेगळ्या सेवा आपापल्या मंदिरांमध्ये करत असाल, याचा अनुभव आपल्याला येतो. परंतु याच्यातून एकच गोष्ट शिकायची की काही होऊन आपल्या उदाहरणांद्वारे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. आपण आचार्य झालं पाहिजे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की आपण गोस्वामी म्हणलं पाहिजे, गोदास नाही. गोदास म्हणजे जे इंद्रियांमध्ये हरलेलं आहे. इंद्रियांमध्ये हरायचं नाही आपल्याला, इंद्रियांवर विजय प्राप्त करायचा. आणि हा विजय आपण कसा प्राप्त करू शकतो, हे शास्त्रचक्षुद्वारे. जो शास्त्रचक्षु वापरेल त्याच्या जीवनामध्ये तो इंद्रियांवरती विजय प्राप्त करतो. कारण का शास्त्रचक्षु जर त्याने अवलंब केले आपल्या जीवनामध्ये तर त्याची बुद्धी शुद्ध होणार आहे. आणि बुद्धी ही मनापेक्षा श्रेष्ठ सांगितलेली. म्हणून मनावर जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर नामजप आहे, परंतु त्याचबरोबर जप कसा करावा, कोणत्या भावनेमध्ये करावा, काय प्रार्थना म्हणाव्या, याचं ज्ञान जे आहे ते आपल्याला शास्त्रामधून भेटतं. म्हणून शास्त्र अभ्यास त्याप्रमाणे आपण करावा. म्हणून भगवंत हे निष्क्रिय नाहीयेत. आपण अध्यक्षतेबद्दल चर्चा करत होतो. त्यांची कार्य भव्य आणि उदात्त आहेत. त्यांनी निर्मिलेल्या प्राकृत आणि अप्राकृत अशा दोन्ही सृष्टी आश्चर्यमय आणि विविधतेने युक्त आहेत. तर आपण पाहतो प्राकृत म्हणजे काय की आपल्या समोर दिसतंय ते प्रकृती किंवा भौतिक प्रकृती म्हणतो. अप्राकृत म्हणजे आध्यात्मिक जगत, जे की आपल्या दृष्टीच्या आड आहे. बरोबर की नाही? तर त्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, आश्चर्यमय आणि विविधतेने नटलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही, महाराजांचं एक बोधिवृक्ष म्हणून छान ग्रंथ आहे महाराजांचा. तर बोधिवृक्षमध्ये महाराज प्रत्येक गोष्टीकडून काहीतरी एक खूप सुंदर एक अनुभव घेतात आणि ते आपल्याशी शेअर करतात. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा वेगवेगळे रोल मॉडेल दिलेले आहेत. नारद मुनी, व्यासदेव, वाल्मिकी, देवल, विश्वनाथ, बलदेव विद्याभूषण, भक्तिविनोद ठाकूर, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांसारख्या मुक्त पुरुषांनी आणि इतर अनेक विद्वानांनी, आत्मसाक्षात्कारी पुरुषांनी त्यांचे सुंदर वर्णन केलेले. बरहा पीडम नटवर वपुः कैरयो कर्णिका. तर भगवंत एवढे सुंदर आहेत, एवढे सुंदर आहेत की भगवंतांची सुंदरता सजवण्यासाठी
हे जे तुमचे अलंकार आहेत ना ते सजवत नाहीत. अलंकार सुशोभित दिसतात भगवंतांच्या तेजापुढं. आपल्याला जर सुंदर व्हायचं असेल तर आपण काय करतो? मेन्स पार्लर, ब्युटी पार्लर, फेशियल वगैरे वगैरे काही गोष्टी आहेत, त्याने आपण सुंदर दिसायला लागतो, सो कॉल्ड. परंतु भगवंत हे ऑलरेडी सुंदर आहेत, ऑलरेडी पूर्ण आहेत. त्यांच्यामध्ये कुठली गोष्ट ऍड केली की भगवंत सुंदर दिसतील असं नाहीये. म्हणून जे आरच्या वगैरे सेवा करतात ना भक्त, त्यांना एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की तू जे सजवतोय त्यामुळे भगवंत सुंदर होणार नाहीयेत. आपले आरच्या विग्रहाचे गोविंदामध्ये अद्वैत कृष्ण प्रभूजी खूप छान सांगत होते की असं नाही की मी केलं म्हणून भगवंत सुंदर आहेत, भगवंत ऑलरेडी सुंदर आहेत. परंतु आपल्याला अशा पद्धतीने जे काही भगवंतांच्या कानामध्ये कुंडल असतील, भगवंतांचा फेटा असेल, मोरपीस असेल, किंवा भगवंतांच्या पायामध्ये पैंजण असतील वेगवेगळे, तर हे अशा पद्धतीने लावायचे की ते सुंदर दिसतील. म्हणून जसं तुलना केली जाते ना, एक विषय वासना आणि एक शुद्ध भगवंतांचं नाम. तर जे नाम आहे ते सूर्यासमान आहे. कृष्ण है सूर्यसम, माया है अंधकार, जहा कृष्णता नाया नाही माया अधिकार. जाऊ देवाची या गावा वाचतो ना आपण, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे ते पहिलंच वाक्य. याचा अर्थ काय? भगवान श्रीकृष्ण हे सूर्यासमान आहे. कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादि सम. बरोबर की? आणि हे भगवान श्रीकृष्ण एका भक्ताच्या हृदयामध्ये जाऊन काय करतात? तर अशुद्ध कलिमलहारी या गोष्टीचा नाश करतात, त्या स्वच्छ धुवून काढतात. आणि भगवंतांचं नाम सुद्धा त्याप्रमाणेच. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नये, श्रवणादी शुद्ध चित्ते करे उदय. तर हे डॉर्मंट फेज मध्ये आपलं जे म्हणजे एक म्हणतो ना आपण विझलेलं आहे. परंतु भगवंतांचं नाम जेव्हा हृदयामध्ये जाईल ना, तेव्हा त्याला ठिणगी पडणार आहे आणि मग ते पेट घेणार आहे. म्हणून गौरांग प्रभू नेहमी म्हणतात की एखाद्या भक्तावर लेबल लावायची गरज नाही, तो सुखी आहे, तो चांगली भक्ती करतोय. तर तो जेव्हा चांगली भक्ती करतो, तो जेव्हा चांगल्या आध्यात्मिक क्रिया करतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती दिसतं ते वेगळं दाखवायची त्याला गरज नाही की प्रभूजी मैं आज खुश हूं, हे दिखाने की जरूरत ही नहीं रहती. तर तो भक्त जो आहे तो भगवंतांच्या लीला यशोगान, भगवंतांची सेवा, अतः श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्यमेंद्रिय सेवोन्मुखे ही जीवादो स्वयमेव स्फुरत्यता. म्हणून आपण सेवा, जप म्हणजे काय हो? सेवा मागतो आपण, बरोबर की? आणि सेवा मिळाली की म्हणतो प्रभूजी सेवा नको, माताजी सेवा नको. म्हणून सेवेमध्ये सुद्धा आपण दृढ राहिलं पाहिजे आणि नाम जपामध्ये किंवा इतर ज्या आध्यात्मिक क्रियाकलाप आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण दृढ राहिलं पाहिजे. तर भगवंतांची ही सुंदरता आपण पाहिली. पुढे प्रभुपाद म्हणतात भगवंतांमध्ये ऐश्वर्य समग्रश वीर्यश्च. भगवंतांमध्ये 6 ऐश्वर्य सांगितलेले: यश, ज्ञान, बल, ऐश्वर्य, सौंदर्य, वैराग्य. पराशर मुनींनी पराशर संहितेमध्ये ही ऐश्वर्य सांगितलेली. तर याच्याने भगवंत पूर्ण आहेत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. बघा इथं पूर्ण शब्द आलाय, कारण नित्यत्व त्यांच्यामध्ये पूर्णत्वाने आहे. भौतिक सृष्टी आध्यात्मिक सृष्टीच्या विकृत छायेचे काही काळ व्यक्त होत असते, छायेप्रमाणे काही काळ व्यक्त होत असते आणि अल्पबुद्धीच्या लोकांना मोहित करते, कारण असे लोक अनित्य वस्तूंनी आकृष्ट होतात. तर वटवृक्षाची तुलना केलेली भगवद्गीतेमध्ये. आध्यात्मिक जगताची रेप्लिका म्हणतो आपण, ज्याचं प्रतिबिंब, ज्याप्रमाणे एका तळ्याच्या कडेला एखादा वृक्ष असतो, परंतु पाण्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा पाण्यामध्ये त्या वृक्षाची मुळं कुठं दिसतात? वरती दिसतात आणि फांद्या डहाळे कुठं दिसतात? खाली दिसतात. हे म्हणजे काय? आध्यात्मिक जगताचं विकृत प्रतिबिंब आहे भौतिक जगत म्हणजे. म्हणून आध्यात्मिक जगतामध्ये जे प्रेम आहे ते इथं काम समजलं, बरोबर की? किंवा आध्यात्मिक जगतामध्ये विशुद्ध भक्ती सांगितलेली आहे, परंतु इथं पोल्युटेड, बरोबर की नाही, भेसळयुक्त सगळ्या गोष्टी घडतात. एक चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन आहे, आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे बलिकाम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या धरे प्रेमनाम.
आत्मेंद्रिय, अरे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जे काय करतोय ते काम आहे, परंतु कृष्णेंद्रिय भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टीसाठी जे काही आपण करतोय धरे प्रेम नाम, त्याला प्रेम किंवा नाम म्हटलेलं आहे, शुद्ध नाम. बरोबर की. आणि म्हणून हे जे लोक आहेत जे की या भौतिक जगालाच काय समजतात, मोहित करतात, म्हणजे ही भौतिक जगत मोहित, या जगातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मोहित करतात. मग बघा आता अनेक लोक आहेत जे की अमेरिकेला गेलेले आहेत, पण प्रभुपाद म्हटले ना की दुःखालय, तिथं प्रचार करणं सुद्धा अवघड आहे अमेरिकेमध्ये. परंतु प्रभुपाद जेव्हा तिथे गेले तेव्हा भक्तांना म्हणाले की आम्ही दुःखालय कसं सांगू, एवढा सुंदर बीच आहे, एवढे सुंदर सुंदर त्या ठिकाणी पब्स आहेत, विषय भोगाला जे काही पाहिजे, महागड्या गाड्या आहेत, महागडे वॉचेस आहेत, घड्याळ आहेत, किंवा भोगैश्वर्य प्रसक्तानाम, ज्या काही भोगासाठी अनुकूल गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथं. तर त्या लोकांना दुःखालय कसं सांगू. प्रभुपाद म्हणले दिस इज अ हेल, म्हणजे हे नरकासमान आहे. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे नरकासमान आहे. हे व्यक्ती कोण पाहू शकतो, ज्यांनी जो महान भगवत भक्त आहे, ज्यांनी हृदयामध्ये शास्त्र प्रमाण कुठून कुठून भरलंय ना, तो पाहू शकतो. या जगामध्ये जे काही दिसतंय ना भोग्य वस्तू, बरोबर की. परंतु एखादा भौतिकवादी व्यक्ती त्याच्याकडे बघून मोहित होतो. म्हणून प्रभुपादांसारखे महान आचार्य किंवा षडगोस्वामी बघा, षडगोस्वामींनी आपल्या जीवनामध्ये काय केलं नाही, तर सगळी संपत्ती होती. सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, अरे मोठ्या राजाच्या दरबारामध्ये काय होते, एक प्रधानमंत्री होते आणि एक फायनान्स मिनिस्टर होते. ते सगळं त्यागून आले का, तर केवळ भगवत भक्तांना संतुष्ट करण्यासाठी किंवा चैतन्य महाप्रभूंच्या मी ज्या आज्ञा दिल्या होत्या त्या आज्ञांचं पालन करण्यासाठी ते आले. म्हणून या ठिकाणी काय केलंय, व्यासदेव आणि महर्षी नारद मुनी यांसारख्या ऋषी मुनींनी मार्गदर्शन केलेत. अशा बुद्धिमान लोकांना माहित असतं. काय माहिती असतं, भगवंतांचं शाश्वत धाम हे परिपूर्ण आहे, रमणीय आहे, विशाल आहे, सदैव ज्ञानाने आनंदमय आहे. तर भगवद्गीतेमध्ये याचा रेफरन्स भेटतो की भगवंतांचं धाम हे कसं आहे. कोणाला श्लोक आठवला तर सांगा की भगवंतांचं धाम हे नित्य प्रकाशमान आहे, बरोबर की नाही. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की त्या ठिकाणी सूर्य चंद्र या गोष्टींची गरज नाही, आपल्याला गरज आहे, आपल्याला दिसत नसेल तर, बरोबर की नाही. परंतु भगवंतांचं धाम हे कसं आहे, स्वतःच प्रकाशमान, म्हणजेच काय, परिपूर्ण आहे. हा, यस. हरे कृष्ण प्रभूजी, मी सांगू का हा, सांगा माताजी. श्लोका. हा न तत् भासयते सूर्य न हा. शशांको न पावक यद्गत्वा न वर्तन्ते तत् धाम परमम्. हा, खूप छान, थँक्यू. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. तर भगवंतांचं धाम हे कसं आहे, त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्राची गरज नाहीये, तेच आपण पाहिलं, ठीक आहे ना. तर पुढं सांगतात की ज्यांना भगवंतांच्या लीलांची आणि दिव्य धामाची माहिती नाही त्यांच्यावर भगवान कधी कधी अवतार घेऊन कृपा करतात आणि आपल्या दिव्य धामात आपल्या सहवासाचा जो शाश्वत आनंद असतो तो आपल्याला अवतारात साहसी लीला कृत्य करून ते व्यक्त करतात. तर भगवंतांचं जे अवतरण आहे ना, हे अवतरण म्हणजे आपल्या सारख्या कलियुगातल्या नमुन्यांवर विशेष केलेली कृपा आहे, हे समजायचं, बरोबर की. का, कारण का आपल्याला भक्ती माहिती नाहीये, भक्तीचा गंध नाहीये, 3 गुण माहिती नाहीये, भगवंतांचे चरण कमलाविषयी ध्यान नाहीये. तर भगवंत अवतार घेऊन काय करतात, तो या ठिकाणी आपल्याला करतात. शेवटचा पॅराग्राफ तुम्ही पहा, खूप महत्वाचा आहे. भगवंत इथे सांगतात की मी रेफरन्स दिला या ठिकाणी, मग या अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. भगवंत कशा पद्धतीने भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टींचं सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. आणि ब्रह्माजी, रुद्र, शिवजी, मनु, पृथू आणि व्यासदेव यांसारखे अवतार हे त्यांचे प्राकृत गुणात्मक अवतार आहेत.
तर हे गुणात्मक अवतार सांगितलेले आहेत. परंतु श्रीराम, नरसिंह, वराह आणि वामन यांसारखे अवतार हे त्यांचे दिव्य अवतार आहेत. भगवान श्रीकृष्ण हे सर्व अवतारांचे उगम आहेत आणि म्हणून ते सर्व कारणांचे मूळ कारण आहेत. ठीक आहे. तर असेच भगवंत की इतर जे अवतार आहेत ते भगवंतांपासून प्रकट होतात. भगवंत हे अवतार नाहीयेत म्हणून आपल्याला लहानपणी शिकवलंय श्रीकृष्णांचा 8वा अवतार किंवा 10वा अवतार. तर हे अवतार नाहीयेत. भगवंत हे अवतारी आहेत, ज्यांच्यापासून ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा वाहतात ना त्याप्रमाणे अवतार प्रकट होतात असं वर्णन केलंय. ज्याप्रमाणे धबधबे पडतात, धबधब्याचं पाणी किती पडतं, ओसंडून वाहत असतात, त्याप्रमाणे भगवंतांचे अवतार आहेत ते अनेक आहेत. इथं तर जेवढे माहिती आहे तेवढे सांगितले, परंतु भगवंतांचे अनेक अवतार आहेत. जगृहम पुरुषम मन्ये असा एक श्लोक येतो, त्याच्यामध्ये आपण पाहूयात पुढं. ठीक आहे. तर आपण पुढचा श्लोक घेऊयात. तर 18वा श्लोक जो आहे तो बीना माताजी तुम्ही आप पढ़िए और उसके साथ भाषांतर भी. माताजी आहेत का बीना माताजी? यस माताजी, हरि बोल. यस हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम. यस दंडवत. अथाख्या हि हरे धीमन अवतार कथा शुभा लीला कार्य विदतः स्वैरम ईश्वरस्य आत्ममायया. हे बुद्धिमान सूत जी, कृपा करके हमसे भगवान के विविध अवतारों की दिव्य लीलाओं का वर्णन करें. परम नियंता भगवान के ऐसे कल्याणप्रद साहसिक कार्य तथा उनकी लीलाएं उनकी अंतरंगा शक्तियों द्वारा संपन्न होते हैं. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. थँक्यू माताजी. तर 18वा जो श्लोक आहे, तर 18व्या श्लोकामध्ये 5वा प्रश्न विचारलेला आहे. आपण पाहिलं की याच्या अगोदरचा जो 17वा होता त्याच्यामध्ये पुरुषावताराबद्दल वर्णन आहे. भगवंतांचे वेगवेगळे अवतार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा, बरोबर की नाही. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय की मंगलमय आणि लीला, जेव्हा लीला आणि मंगलमय हा शब्द येतो तेव्हा लीला अवतार समजायचा. 2 शब्द आहेत, तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये भाषांतरामध्ये, मंगलमय साहस कृत्य आणि लीला. ठीक आहे ना. तर हे जे लीला जो शब्द आहे त्याच्यावरून आपण समजायचं की भगवंतांच्या लीला अवताराबद्दल पृच्छा केलेली आहे ऋषींनी. तर 18वा श्लोक आपण तात्पर्यामध्ये पाहूयात. प्राकृत जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय याकरता भगवंत असंख्य अवतारांच्या रूपाने प्रकट होत असतात आणि त्या दिव्य रूपात त्यांनी केलेली विशेष साहसी कृत्ये ही सर्व मंगलमय आहेत. उत्पत्ती ब्रह्माजी करतात, बरोबर की नाही. त्यानंतर पालन पोषण विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण करतात आणि जे प्रलय किंवा नष्ट जे आहे ते शिवजी करतात, हे आपल्याला माहिती. तर या वेगवेगळ्या ज्या काही लीला आहेत, बरोबर की नाही, तर ते करण्यामध्ये कशा पद्धतीने भगवंत काय करतात, त्यांनी साहसी कृत्य कशी करतात, तर ते तुम्ही आम्हाला सांगा. अशा लीलांच्या वेळी जे उपस्थित असतात आणि जे अशा कृत्यांची दिव्य वर्णने ऐकतात त्यांचे परम कल्याण होते. तर जेव्हा जेव्हा ऋषींनी, पहिला प्रश्न काय होता, या जीवांच्या परम कल्याणार्थ जी काही गोष्ट आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. तर परम कल्याणाबद्दल जर काही गोष्ट आपल्याला ऐकायची असेल तर ही गोष्ट आहे, भगवंतांच्या दिव्य जी वर्णन केलेली आहे त्याच्याबद्दल श्रवण करणं. म्हणून दशम स्कंद जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या लीला आहेत. तर त्या वेगवेगळ्या लीला जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचा लाभ फलश्रुती म्हटलेला आहे. फलश्रुती काय त्याच्यापासून, तर वेगवेगळ्या लीलांमध्ये वेगवेगळी फलश्रुती दिलेली. जसं की आपण अधिक मास मध्ये गजेंद्र जे आहे उद्धार ते वाचतो आपण.
किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळं हे वाचत असतो आपण. तर त्याची फलश्रुती दिलेली आहे. म्हणजे काय, त्यापासून नक्की काहीतरी लाभ होत असतो. आणि विशेष करून हा जो 5वा श्लोक आहे तो लीलावतार, 5वा जो प्रश्न आहे तो लीलावताराबद्दल विचारला. ठीक आहे. ठीक आहे, आपण 19वा श्लोक पाहूयात. खूप महत्वाचा श्लोक आहे हा 19वा श्लोक. तर स्मिता परदेशी माताजी, तुमच्याकडे भागवतम आहे का? हरे कृष्णा प्रभूजी. यस, तुम्ही हा श्लोक आणि त्याचं भाषांतर वाचा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. कृपाम्या उत्तम श्लोक विक्रमे साधू साधू पदे पदे. भगवंतांचे उत्तम श्लोकाद्वारे आणि स्तोत्रांद्वारे स्तवन केले जाते. अशा त्या भगवंतांच्या दिव्य लीला श्रवण करण्यात आम्ही कधीही तृप्त होत नाही. त्यांनी भगवत संबंधातील दिव्य रसाची मधुर गोडी चाकली आहे, विकसित केली आहे, ते क्षणाक्षणाला त्यांच्या लीला श्रवणाचा आस्वाद घेतात. हरे कृष्णा माता प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय की असं वर्णन केलंय की भगवंतांचा एक शब्द वापरलाय, उत्तम श्लोक विक्रमे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची जी स्तुती आहे ती दिव्य स्तोत्र जे असतात त्यांनी केली जाते. म्हणून भगवंतांना उत्तम श्लोक हे नाव आहे. उत्तम श्लोक हे भगवंतांचं एक नाव आहे. म्हणजेच काय, भगवंतांची स्तुती ही उत्तम उत्तम श्लोकांनी केली जाते. आणि विक्रमे म्हणजे साहसपूर्ण कृत्य. भगवंत अशा पद्धतीचं साहस करतात, अशा पद्धतीच्या लीला करतात की भगवंतांची जी स्तुती आहे ती शास्त्रोक्त दिव्य स्तोत्रांनी केली जाते. हे इथं वर्णन केलंय. आणि शृण्वताम, अखंड श्रवण केल्याने रस ज्ञानम, म्हणजे ज्यांनी अनुभवलीये, जाणलीये. तर स्वादू स्वादू पदे पदे. तर स्वादू म्हणजे मधुर, रुचकर. पदे पदे म्हणजे पावलो पावली. तर बघा, इथे एक गोष्ट खूप महत्वाची सांगितलेली आहे की जेव्हा आपल्याला भूक लागते ना भौतिक जगामध्ये, तेव्हा आपण जर समजा आता एखाद्या भक्ताला इच्छा आहे की मला आज एखादा पदार्थ आहे, काय पदार्थ सांगू मला आठवेना, तर एखादा समजा कोशिंबीर आहे. बरं ठीक आहे, गुलाबजामुन. हा, शिकलेला मात्र तुम्ही काय सांगितलं? तिळाची पोळी. संक्रांत आहे आज. हो. तिळाची पोळी, खूप छान. तर काल भोगीची भाजी, आज तिळाची पोळी किंवा पुरणपोळी वगैरे वगैरे काही केले असेल भक्तांनी. तर मस्त गुळ आणि तिळाची मस्त पोळी जी आहे ती भक्तांना आपण खातो. तर ती पोळी जर शुक्लीला माताजींनी इतर माताजींना सर्व केली तर ती किती खाऊ आपण? 1 खाऊ, 2 खाऊ, 3 खाऊ, 4 खाऊ. ज्यांचा जास्त मोठा कोटा आहे ते 6-7 बसवेल. परंतु त्यानंतर नको वाटेल. तीळ काय, पुढं पुरणपोळी आणली तरी नको वाटेल. का? बस, इंद्रिय ऍक्सेप्ट करू शकत नाहीत आता ती गोष्ट. नको नको वाटत. भोग त्याग, जेव्हा इंद्रिय प्रबळ असतात तेव्हा व्यक्ती भोग करतो, बरोबर की नाही? आणि जेव्हा म्हणजे इंद्रिय संतुष्ट होतच नाहीत पहिली गोष्ट, परंतु इंद्रिय पुन्हा निष्क्रिय व्हायला लागतात तेव्हा त्याग करतो व्यक्ती. ही कलियुगाची स्थिती आहे. भोग आणि त्याग. भोग म्हणजे पाहिजे, त्याग म्हणजे नको. ह्याच गोष्टी चाललेल्या आहेत जीवन, बरोबर. परंतु ऋषी, शौनकादी ऋषी या ठिकाणी हे म्हणतायत की भगवंतांच्या अशा कथा लीला हे जे ऐकलं ना आपण, की घड्याळाकडे लक्षच जात नाही. म्हणजे काय की भगवंतांच्या लीला यांनी तृप्तच होत नाही व्यक्ती. तर बऱ्याच भक्तांना ह्याचा अनुभव असेल की कधी कधी आपण एखादं लेक्चर ऐकत असतो तेव्हा असं वाटतं, अरे प्रभूजी एवढं सुंदर सांगून लगेच संपलं, बरोबर की नाही? एखादे मोठे प्रवचनकार किंवा महाराज जेव्हा क्लास देत असतात
तेव्हा असं वाटतं अरे संपलं, कसं काय संपलं, हे तर काय मजाच नाही आली राव, पोटच नाही भरलं, भगवंतांच्या अजून लीला ऐकायच्यात आपल्याला, बरोबर की नाही. तसं इथं सांगितलेलं आहे की स्वादू स्वादू पदे पदे, एवढं रुचकर आहे, एवढं मधुर आहे. अधरम मधुरम, बरोबर की नाही, हसितम मधुरम. तर भगवंत हे एवढे मधुर आहेत, भगवंतांच्या लीला कथा एवढ्या मधुर आहेत की पान केलं 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 तरी पोट भरत नाही, बरोबर की नाही. तर असं अशी गोडी पाहिजे आपल्या जीवनात, ना की आत्ता खाल्लंय परत नको वाटतंय, बस आता महिनाभर मी तिळाची पोळी खाणारच नाही, पुढच्याच संक्रांतीला डायरेक्ट वर्षभरच. तर असे ठराविक भक्त असतील की जे महिन्याला खात असतील, बरोबर की नाही. पण जास्त काय, संक्रांत आली की तिळाचे पोळी, तिळाची बाजरीची भाकरी वगैरे वगैरे जे काय असेल ते खातात. परंतु रोज हे भागवतमची तिळाची पोळी आपण खायला मागं नाही राहिलं पाहिजे. का? त्याच्यामध्ये दिव्य आनंद आहे. म्हणून म्हणतात ना, अमरेंद्र प्रभू काय सांगतात की आपण ले डाऊन म्हणतो आपण, ले डाऊन म्हणजे काय, आडवा होणं. तर भागवतमचं पान आपण एवढं केलं पाहिजे, एवढं केलं पाहिजे की टू ले डाऊन, LAY, त्याला मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये लय हा शब्द आहे, म्हणजे सपाट होणं. तर जेव्हा एखादा व्यक्ती जास्त, तुम्ही यात्रेला कधी गेला असेल, एखादा जास्त मजबूत दुपारचा प्रसाद झाला ना, की भक्त म्हणतात आता कुठं प्रभूजी सोडू नका आम्हाला, आता फक्त आम्हाला एक झाड द्या, सावली द्या, त्या झाडाखाली आम्ही काय होतो, आडवे होतो, बरोबर की नाही. तर असा अनुभव असतो. तर भागवतमचं पान आपण एवढं केलं पाहिजे. परमपूज्य गौर गोविंद गोस्वामी महाराज म्हणतात, त्यांना असं बेचैन व्हायचे ते, जर त्यांनी भागवतम नाही ना सांगितलं दिवसभरामध्ये कोणाला, ती कथा जर नाही ना झाली, असं बेचैन वाटायचं त्यांना. एवढं प्रेम भागवतम प्रति होतं त्यांचं, की भागवतम मला सांगायचंच कोणा. म्हणून कोण नसेल तर एखाद्याला विचारायचे, अरे तुला तिकडे येतो. आपण पण असं करू शकतो कोणाला तरी, हे ये इकडं, प्रभूजी या, माताजी या, आपण या गोष्टीबद्दल चर्चा करू, आपण हे गोष्टी करू. हे जर आपण नाही ना केलं तर आपण कुठं ना कुठं एंटँगल होणार आहे, कुठं ना कुठं गुंतून जाणार आहे. म्हणून आपण अशा गोष्टींमध्ये आपली रती मती गती रथ केली पाहिजे, जिथं आपल्याला जी हायर टेस्ट आहे, परमदृष्ट्वा निवर्तते, ती गोष्ट आपल्याला भेटणार आहे. आणि ती गोष्ट काय, भागवतमच्या कथा. तर हळूहळू आपण टेस्ट करूयात. पहिला जो अध्याय आहे तो आता संपत आलाय. विशेष करून दुसऱ्यामध्ये भगवंत कसे दिव्य आहेत, कशी दिव्य सेवा भगवंत करतात, तर ते आपण पाहतोय. तात्पर्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रभुपाद या ठिकाणी एक मोठा खंडन करतात सांसारिक कथा, प्रोफेशनल रिसायटर्स म्हणतो आपण. तर त्यांचं खंडन करतात, जे भागवतमचे मोठे मोठे सत्य भरवतात. मागं संगीत असतं, संगीत वाईट नाहीये, परंतु विषय वस्तू काय असतो त्यांचा, रासलीला, बस. त्याच्या पुढे त्यांना जायचंच नसतं. त्याच्या मागं पण नाही, त्याच्या पुढं पण नाही, बस. त्याच्या पुढं काय, आम्ही रासलीला करणार. तर ही वृत्ती असते त्या लोकांची. म्हणून प्रभुपाद पहिलं त्यांना त्याचं खंडन करतायत. वेगवेगळ्या कादंबऱ्या आणि सांसारिक इतिहास, बरोबर की नाही. तर हे जे टीव्ही मालिका आहेत ना, बाप रे, आपल्या परिवारातलं, आपल्या नातेवाईकातलं जर तुम्ही भक्त तर बघतच नसाल, परंतु जर कोणी आपल्या रिलेटिव्ह मधलं कोणी बघत असेल तर त्यांना पहिलं ते स्टॉप करायला सांगा. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये खूप तफावत आहे. रिअल लाईफ म्हणजे काय, ते पाहणं आणि त्याप्रमाणे अनुकरण करणं. आणि रिअल लाईफ म्हणजे ऍक्च्युअली तो कसा जगतोय. तर हे ऍक्च्युली जर ह्या लोकांचं जर जीवन पाहिलं ना, हे जे सिने कलाकार, हे वेगवेगळे बॉलिवूड स्टार, बॉलिवूड सिने तारका, यांचं जीवन एवढं गलिच्छ असतं ना, भयानक गलिच्छ असतं. का? आहार निद्रा भय मैथुन सामान्यतः पशुभीर नाराला, याप्रमाणे जीवन असतं त्यांचं. मी सगळेच नाही म्हणत, परंतु विषय वस्तू काय समजून घ्या. आपण त्यांना दोष देत नाहीये, आपल्याला विषय वस्तू भागवतम आहे, किंवा या भागवतमच्या ज्या कथा कशा एखाद्या पतित व्यक्तीला सुद्धा उच्च नीच अधिकारी बनवतात.
किंवा एखाद्या असाधूला सुद्धा कसे साधू बनवतात, असाधू साधुत्वदायीन. तर ह्या भागवतांच्या कथा आहेत, ते आपण पाहतोय. म्हणून ज्या काही सिरियल म्हणतो ना, टीव्ही सिरियल, 4 दिवस सासूचे, त्यानंतर 4 दिवस सासूचे झाल्यानंतर सून काय गप असणार आहे का, ती पण येणार. मग तिचे 4 दिवस, तिचे 8 दिवस, मग हिचे 12 दिवस, हेच चालत राहणार आहे संसारामध्ये. परंतु जर सासू आणि सुना भागवतामध्ये बसल्या, एक दिवस सासूचा, एक दिवस सुनेचा, एक दिवस सासू सांगेल, एक दिवस सून ऐकेल. सॉरी, कुठून आलं मला माहिती नाही, परंतु अशा पद्धतीने घरामध्ये वातावरण राहू शकतं. आम्ही एका भक्तांच्या घरी गेलो होतो काल विकेंडला. खूप छान भक्त, एवढ्या सुंदर पद्धतीने सासू सुनबाईला ओरडते पण प्रेमाने, आणि सुनबाई पण ऐकतात की हा तुमचं बरोबर आहे. का तर भक्त परिवार आहे, समजून घेतात एकमेकांना. परंतु भौतिक जगात बघा, ही सासू मला अशी का बोलली, आता मी काहीतरी करणार, आता मी यांना सांगणार, यांना बाहेर काढणार, हेच चाललेलं असतं सगळं. परंतु जर आपण पाहिलं की जर सासू सुना दोघीही फ्रेंड असतील, दोघीही जर एक प्रश्न विचारेल, एक उत्तर देईल, तिथं सुद्धा भागवत कथा चालू होईल. बरोबर की नाही? आणि म्हणून भक्तांसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असते की जेव्हा कधी ते सत्संगामध्ये येतात, तेव्हा ते बाहेरची जी नाती आहेत, बाहेरचे जे व्यवहार आहेत ते स्टॉप करतात आणि इथलं वेगळं रिलेशन त्यांचं चालू होतं. बरेच भक्त पाहिलेले, मेहणे दाजी असतात किंवा साडू असतात किंवा चुलते पुतणे असतात. तर एवढे सुंदर की बाहेरच्या जगामध्ये ते व्यवस्थित नाही राहू शकत. परंतु जेव्हा एखादा व्यक्ती भगवत भक्ताच्या संघामध्ये येतो, तेव्हा त्याचे रिलेशनशिप आहेत ते खूप छान होतात. म्हणून क्षणाक्षणाला सांगितलंय, पदे पदे, पावलोपावली म्हणतो ना आपण, पावलोपावली. या जगामध्ये पावलोपावली दुःख आहे, दुःख आलंय हा शाश्वत. म्हणून क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भवसिंधू, तुकाराम महाराज म्हणतात. क्षणोक्षणी आपण नेहमी क्षणाक्षणाला हाच विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? भवसिंधू पार करायचा. एखादा व्यक्ती जेलमध्ये आहे, बरोबर, कारागृहामध्ये, आणि कारागृहामध्ये जर व्यक्ती असेल तर तो कारागृहामध्ये असा जर विचार करत असेल की अरे इथले जेवण किती सुंदर आहे, वा, इथला जो प्रिझनर आहे, जो जेलर आहे तो किती सुंदर आहे, किती छान बोलतो मला, बरोबर की नाही, किंवा इथली व्यवस्था किती छान आहे, तर तो मूर्ख व्यक्ती आहे. परंतु जो म्हणत असेल की अरे मी दुःखालयामध्ये, मला दुःख होतं इथं, मी माझ्या आईला भेटू शकत नाही, मी माझ्या वडिलांना भेटू शकत नाही, मी माझ्या पुत्रांना मुलांना भेटू शकत नाही, आई वडील कोण आहेत, बाप रखुमा देवीवर, यांना भेटायचंय. म्हणून हे जेव्हा परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज एका जेलमध्ये प्रवचन देत होते, तेव्हा तिथं त्यांना सांगत होते की तुम्ही, आम्ही पण जेलमध्ये आणि तुम्ही जेलमध्ये, त्यामुळे आपली परिस्थिती काय लय अशी हे नाहीये, बरोबर की नाही. किंवा आता अमरेंद्र नाही, अमोघलीला प्रभूंनी एका प्रिझन जेलमध्ये त्यांनी क्लास दिलाय, तर तिथं पण त्यांना ते अशीच आशा देत आहेत की जेलच्या जेलमध्ये म्हणजे काय, जेलमध्येच आहे, आणि जेलमध्ये तो पण जेलमध्येच आहे, बरोबर की. म्हणून नेहमी आपण क्षणोक्षणी हाच विचार केला पाहिजे, तारावया म्हणजे पार करून आपण गेलं पाहिजे. आणि कसा पार करू शकतो आपण, तर भगवत किंवा प्रभुपादांच्या इस्कॉन रूपी बोटीमध्ये बसू. प्रभुपाद म्हणतात ना, डोंट, ज्याला काय करायचंय, बोटमध्ये बसायचंय, फक्त बोटमध्ये बसायचंय, तर पलीकडे जायचंय, बरोबर की नाही. गंगा जर पार करायची असेल, नदी जर पार करायची असेल, आता बोटीमध्ये बसलोय, आता प्रत्येकाने त्या ठिकाणी नामजप करतायत, काहीने दीक्षा घेतलेली आहे, काही दीक्षा घेणार आहेत, बरोबर की नाही. बोटीमध्ये बसलेत म्हणजे आता बोटीमधून मध्यवर्ती आलोय आपण, बरोबर की नाही. काय 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, एवढे वर्ष आहेत, आता मध्यवर्ती आलोय. आणि मध्यवर्ती जर आतमध्ये कोणी जर चिमटा घेतला तर आपण म्हणतो नाही आता उडीच टाकतो. अरे उडी टाकली तर ते मोठे मोठे क्रोकोडाईल्स आहेत तिथं, ते जे मोठे मोठे मगरमच्छ ते तुला खाऊन टाकतील, भले तू किती पट्टीचा पोहणार असू दे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. अरे मायेला जर पार करायचं असेल तर भक्ताची घ्या ना शरण, काय प्रॉब्लेम आहे, भक्ताची शरण आपण घेतली पाहिजे, ठीक आहे ना.
हा हा ठीक आहे माताजी. तुम्ही आराध्य गोपी माताजींना संपर्क करा, ते ऍड करतील त्या माताजींना. ठीक आहे. तर भगवत भक्तांची आपण शरण घेतली पाहिजे का? मायेच्या शरणापेक्षा लय चांगली येते. म्हणून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण एका गोष्टीचा आश्रय घेतो, ते म्हणजे छत्री. जीवनामध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण भक्तांचा आश्रय का नाही घेऊ? का घेऊ नये? बरोबर की नाही? घेतला पाहिजे आपण. नम्र झालं पाहिजे आपण. पृच्छा केली पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. का? उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शन. तत्व जाणलंय त्यांनी, म्हणून त्यांच्याकडे गेलं पाहिजे आपण. ठीक आहे. पुढे म्हणतात की रामायण, महाभारत व पुराणे हे जे गतकाळाचे इतिहास आहेत त्यात भगवंतांच्या लीला संबंधी नोंद आहे, आणि म्हणून त्यांचे वारंवार वाचन केल्याने सुद्धा ते इतिहास नित्य नूतनच राहतात. नित्य नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामं कठोपनिषदामध्ये वर्णन. भगवंत हे नित्य नवायमान आहे. बरोबर की. आणि ते नवीन नवीनच वाटतं. भगवद्गीतेतला कुठलाही श्लोक तुम्ही 20 वेळा 100 वेळा ऐकू द्या, पुन्हा एकदा वाचा, नवीन वाचा. जन्माष्टमीची कथा परत जन्माष्टमीला ऐका, नवीनच वाटेल. ह्याला म्हणतात नित्य नवायमान. उदाहरण दिलंय की तेच उदाहरण दिलंय जे मी आता सांगितलं भगवद्गीतेच्या श्लोकाचं किंवा भागवतांचं. पण सांसारिक बातम्या अशा आहेत का? सांसारिक बातम्यामध्ये एखादी गोष्ट, कालचा न्यूजपेपर तुम्ही आज वाचता का? म्हणजे जे भौतिकवादी व्यक्ती आहे ते आज वाचतात का? नाही वाचू शकत. तो कुठं असतो? त्याची एक सेपरेट जागा असते, ते म्हणजे रद्दी. रद्दीमध्ये जागा असते. कालचं पुराण. पण प्रभुपादांचं 1944 मध्ये चालू केलेलं बीटीजी जाऊ देवाची या गावा घ्या, आजही तेवढाच आनंद येणार तुम्हाला. याला म्हणतात एक क्षय, दुसरं अक्षय. म्हणजे भौतिकवादी गोष्टी आहेत ज्या शारीर जड तत्वाच्या आहेत त्याचा क्षय होतो, आणि परंतु ज्या चेतन आहेत जो की आत्मा आहे त्याचा क्षय होत नाही. क्षर आणि अक्षर हे शब्द भगवद्गीतेमध्ये वापरलेले. पुढे आपण पाहतो की जड प्रकृती याच्याबद्दलच सांगितलंय प्रभुपादांनी. मनुष्य सांसारिक कृत्यांमुळे लवकर तृप्त होतो आणि त्या कृत्यांचा त्याला वीट येतो, अक्षरशः वीट येतो. आणि वीट आला पाहिजे. वीट येत नाही म्हणजे, किंवा वीट येतो म्हणजे तुम्ही खराब आहेत असं नाहीये. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाशाणी वारुणी वारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. तुकाराम महाराजांचा खूप छान श्लोक आहे, अभंग आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, या जगाबद्दल उदास वीट आलेला असतो त्यांचा. गेले आशा पाशा, कारण का विषय त्यांचा काय? विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण भगवंत ह्या त्यांचा विषय झालेला आहे, म्हणून त्या व्यक्तीला या जगाबद्दल काहीच आसक्ती नाही. ज्याप्रमाणे एखाद्या कमळावरती एखादं जल असतं ते त्याला आसक्त नसतं, ज्याप्रमाणे एखाद चिक्कूच्या मध्ये बी असतो तो त्याला बरबटलेला नसतो, एकदम तसाच असतो. त्याचप्रमाणे भक्त हे भौतिक जगामध्ये जरी बाह्यदृष्ट्या दिसत असले तरी पण त्यांचं जे चिंतन ते हृदयातून कुठं असतात? आध्यात्मिक जगामध्ये असतात. परंतु दिव्य भक्तिमय सेवेत त्याला कधीच अरुची उत्पन्न होत नाही, वीट येत नाही. म्हणून बघा, बरेच महान भक्त आहेत, आपण पाहू शकतो. आपल्या प्रभुपादांचे शिष्य बघा, स्वामी महाराज लोक बघा, तर हे अजून तेवढीच रुची घेतात, अजिबात पोट भरलेलं नाही त्यांचं. म्हणजे काय की एवढे मधुर आणि रुचकर आहे भगवंतांचे यशोगान. लौकिक आणि प्राकृतिक साहित्य हे तमोगुणी किंवा अंधकारमय साहित्य आहे. लौकिक म्हणजे या जगाला हे करणार, तृप्त करणार, किंवा सो कॉल्ड एक खोटं साहित्य आपण म्हणतो. लौकिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी वगैरे जे काही लौकिक दृष्टीने केलं जातं ते वेगवेगळी पुस्तकं आहेत. तुम्ही एबीसी चौकामध्ये जा, हजारो पुस्तकं आहेत त्या ठिकाणी. डेल कार्नेजी हा एक होता रायटर, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं, हाऊ टू मेक गुड फ्रेंड्स. आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने चांगले मित्र बनवावे. त्या डेल कार्नेजीचा मृत्यू, त्यांनी सुसाईड केलं शेवटी. त्याचा मृत्यू का झाला म्हणजे
तो लिहितो की मला माझ्या जीवनामध्ये एक सुद्धा चांगला मित्र बनवता आला नाही. म्हणजे जो व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये मित्र बनवू शकत नाही, खूप पॉप्युलर होतं ते पुस्तक, त्यानंतर ते रद्दीमध्ये गेलं पुस्तक. तो इतर लोकांना कशी मैत्री चांगली करावी याबद्दल कसं मार्गदर्शन करायचं, म्हणून प्रभुपाद फोकस देतात की भक्ताला प्रायोरिटी द्या. हे जे ट्रान्सलेशन करायचं ना, भक्तांना दिलं शेवटी त्यांनी. आपलं पण पाहतो रोहिणी कुमार प्रभू, रघुपती प्रभू, भगवान प्रभू यांसारख्या शुद्ध भक्तांनी काय केलंय ते ट्रान्सलेशन केलंय. म्हणून भक्ताचं आणि जे बाहेरील सांसारिक जे कार्य करणारे जे लोक असतात तर त्याच्यामध्ये तफावत असते. दिव्य साहित्य हे तमोगुणाच्या पलीकडचे आहे. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन तमोगुणाच्या पलीकडे आहे, 3 गुणांच्या पलीकडचं आहे दिव्य साहित्य. जे काही आपलं शास्त्रप्रमाणे ते या जगातलं नाहीच आहे. बरोबर की नाही? का तर जरी पेन पेपर इथला असेल तरी त्याच्यातल्या लीला कुठल्या आहेत? भगवंतामधल्या आहेत. मला आवाज आलाय आतमधून की आज संक्रांत आहे, माताजींना सेवा असतील, पूजन करायला जायचं असेल, लवकर आवरा. असा निरोप मला भेटलेला आहे, त्यामुळे मी एवढे हे करतो. तथाकथित मुक्त झालेले लोक अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा पुन्हा पुन्हा विचार केल्यानं कधीच समाधान पावत नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय? अहम म्हणजे मी, ब्रह्मास्मी म्हणजे तो भगवंत आहे, त्याप्रमाणे मी आहे. स्वतःला भगवंत समजतो. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कधी सुख येतच नाही. का? तुझी लायकी काय आहे आणि तू म्हणजे जर समजा एक साधं सोपं उदाहरण जर समजून घ्यायचं म्हटलं तर हे एखादा जर नोकर आहे आणि तो कंपनीचा बॉस समजतोय स्वतःला, फक्त समजतोय, नाही येतो, तो सुखी होईल का हो? नाही. तुला तिथं चहा द्यायला लागणार आहे, तुला तिथं हाऊसकीपिंगची कामं करावी लागणार आहेत. म्हणून तू जे खोटी प्रतिष्ठा किंवा खोटी समजूत केलेली ना ती पहिली बाजूला काढ. अर्जुनाला सुद्धा हे सांगितलंय, जे खोटी प्रतिष्ठा मोह यापासून जे नष्ट आहेत, जे मान घेण्यास तत्पर नाहीयेत, ते खरे मुक्त पुरुष आहेत. ब्रह्माचा असा कृत्रिम अनुभव शुष्क असतो आणि म्हणून खऱ्या आनंदाची रुची घेण्याकरता ते भागवताच्या कथांकडे वळतात. आणि जे लोक असे भाग्यशाली नाहीत ते परोपकार आणि जागतिक लोककल्याणाकडे वळतात. माधव सेवेपेक्षा मानव सेवा श्रेष्ठ असे लोक म्हणतात. आम्ही म्हणत नाहीये की समाजसेवा करू नका, समाजसेवा नक्की करा, पण एखादा व्यक्ती, त्या व्यक्तीचं जर हरवलेला आहे एखादा मुलगा, तर तो व्यक्ती त्याला अन्न वस्त्र निवारा देऊन चालणार आहे का? नाही. तर त्याला काय केलं पाहिजे? आपण त्याच्या आई वडिलांकडे सोडलं पाहिजे, म्हणजे भगवंतांची भक्ती त्याला दिली पाहिजे. याचा अर्थ असा की मायावादी तत्वज्ञान प्राकृत आहे, तर भगवद्गीता व भागवताचे तत्वज्ञान दिव्य आणि अप्राकृत आहे. म्हणून आपण पाहतो की जे मायावादीचे तत्वज्ञान ते म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, मीच भगवंत आहे, मीच मी माझं, हे जे म्हणतात ना लोक, ते संतुष्ट होत नाही. ते जीवनामध्ये काय करतात? त्या ठिकाणी केवळ निराशा प्राप्त करतात, कारण ते आशा स्थायी. म्हणून जीवेर सुरपै कृष्ण नित्यदास, भगवंता सेवक म्हणून जर आपण कार्य केलं तर आपण का एखादी BMW गाडी आहे आणि BMW मध्ये एक मालक एक नोकर आहे, तो शेसी त्या नोकरासाठी सुद्धा तो घेऊ शकत नाही BMW गाडी. का? तर त्याची तेवढी ऐपत नाहीये. म्हणजे आपण भगवंतांसमान षडैश्वर्य पूर्ण होऊ शकत नाही, ही आपली ऐपत आहे, ही आपली लायकी आहे थोडक्यात. आणि मायावादी लोक काय प्रयत्न करतात की मी षडैश्वर्य पूर्ण होईल, मी सुद्धा गोपींबरोबर रासलीला करेल, आणि ज्या काही गोष्टी भगवंतांप्रमाणे पुंडरीक जो होता मोठा भगवंत, पुंडरीक नाही, काय नाव आहे त्याचा, आहे ह्याच्यामध्ये वर्णन आहे की तो
खोटं स्वतःला भगवंत नकली त्यांनी सुदर्शन चक्र आणलं होतं. तर त्यांनी नकली गोष्टींनी संतुष्ट होणार नाही, म्हणून रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये खूप तफावत आहे. बाहेरच्या जगाला पाहून आपण कुठंही प्रभावित नाही झालं पाहिजे. बाहेरच्या जगामध्ये आपण जे काही पाहतो ते केवळ रील लाईफ आहे. रील म्हणजे आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअप याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ बनवतात आणि सांगतात की मी किती खुश आहे. त्याला खुश नाही म्हणतात. ते दाखवतात की मी किती मूर्ख आहे. आणि जो व्यक्ती शास्त्रचक्षुनी पाहतो त्या गोष्टींकडं, तोच केवळ जाणू शकतो की अरे हे जगातलं जे काही आहे ना ते पुन्हा पुन्हा शर्वितम चरवणार, म्हणजे चघळलेलं आहे तेच चघळण्याचा प्रयत्न करतायत लोक, बाकी काही नाही आहे. म्हणून जो भगवत भक्त आहे तो भगवंतांच्या लीला कथा याच्यामध्ये रत होतो आणि तो त्याच्यामध्ये गोडी प्राप्त करतो. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, रत होत नाही तो अशा वाईट गोष्टींकडे. म्हणून आपण नेहमी काय पाहिलं पाहिजे की भगवत भक्तांच्या संघामध्ये आलं पाहिजे, गीता भागवताचं पान केलं पाहिजे आणि जे आचार्यांनी केलंय, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, क्षणोक्षणी करावा हाची विचार तरावया पार भवसिंधू. नेहमी आपण क्षणोक्षणाला हाच विचार केला पाहिजे की भगवंतांचं धाम, भगवंतांच्या लीला, भगवंतांचं गुण, यश, भागवतम याच्यामध्ये आपण गोडी घेतली पाहिजे. तर वास्तविक भोग आणि त्याग याच्यातून परे जाऊ आपण आणि वास्तविक जे परमदृष्ट अनिवर्त ते भगवंतांचं जे परिपूर्ण सुंदर अशा मधुर ज्या लीला आहेत ते स्वादू पदे पदे पावली घेण्यामध्ये आपण सक्षम बनू. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. जर कोणाला काही ऍड करायचं असेल तर प्लीज तुम्ही ऍड करू शकता. हरे कृष्णा. गोपीनाथ लीला प्रभूजी रोज आपल्याला वेळ काढून एवढं 1 तास जर भागवतावर लेक्चर देतात किंवा सांगतात आपल्याला समजून, त्याबद्दल त्यांचं आपण वैष्णव पद्धतीने 3 वेळा हरिबोल म्हणून श्रील प्रभुपाद की जय. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. भक्तांना विनंती असेल की कृपया सर्वांनी वेळेमध्ये जॉईन व्हा. तुम्ही वेळेमध्ये जॉईन होत नाही म्हणून आपला डिले होतोय. बरोबर सगळे 10 वाजता जर जॉईन झाले तर आपण वेळेमध्ये पूर्ण करू आणि त्यानंतर जे काही प्रश्नोत्तराचं सेशन असेल किंवा इतर जे असतील तर ते आपण घेत राहू. कृपया सर्वांच्या चरणी विनंती असेल की कृपया ठीक 10 वाजता तुम्ही जॉईन व्हावं. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी and माताजी. प्रणाम प्रभुजी. कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव की जय. मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. सर्व भक्तांना हरे कृष्ण.